आनंदे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय, सब संतन की जय, गो माता की जय, भारत माता की जय, सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, जय जय रघुवीर समर्थ लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा. जसा वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ गायला जातो, त्याच प्रकारच्या ओव्यांची रचना दासोपंतांनी नित्यामध्ये नामावळी या नामनिर्देशनाने केली आहे. आणि ही नामावळीची रचनाकृती, ज्याला आपण आकृतीबंध म्हणूया, ती अभंगाच्या पद्धतीची, ज्याला ओवी असं सुद्धा म्हणतात. त्यांनी नामनिर्देशनच त्याचं ओवी असं केलेलं आहे, नामावळी किंवा ओवी असं म्हटलंय त्यांनी. पण ह्याची रचना मोठी गंमतशीर आहे किंवा याला वेगळी आहे असं म्हणूया. साहित्याच्या शास्त्राच्या भाषेत बोलायला गेलं तर ही मणिबंध अशा प्रकारची रचना आहे किंवा याला साखळी रचना असं सुद्धा म्हटलं जातं. तर ही कशी असते? रविवारची नामावळी आपण बघूया. संसारु महा दुस्तरु सागरु श्री दत्त सद्गुरु कासदेई कासदेई देवा धरिन पदरु वेगळे न करी जीवत्वेसी जीवत्वेसी आम्हा तुझ दत्तात्रया न दावी माया वेळोवेळा वेळोवेळा तुझे आठवे वदन माहेर म्हणून दत्तात्रेया दत्तात्रेया भव तम विध्वंसना दुःख प्रदळना देवदेवा देवदेवा गुरु योगी जनप्रिया श्री दत्तात्मया दीनबंधू दीनबंधू दया सिंधू अवधूता कृपाळू दत्ता दिगंबरा. पावली खेळताना जी एक लय असते वारकऱ्यांच्यामध्ये, तशी लय या ओव्यांना आहे आणि साखळी पद्धतीनं ह्या ओव्या आहेत. म्हणजे संसारु महा दुस्तरु सागरु श्री दत्त सद्गुरु कासदेई, हे एक पूर्ण चरण झालं. या चरणाचा शेवटचा शब्द कोणता आहे तर कासदेई. हा शब्द धरून पुढचं चरण येईल, कासदेई देवा धरिन पदरु वेगळे न करी जीवत्वेसी. आता जीवत्वेसी हा शब्द घेऊन पुढचं चरण येईल, जीवत्वेसी आम्हा तुझ दत्तात्रेया न दावी माया वेळोवेळा. आता वेळोवेळा या शब्दाने पुढच्या चरणाची सुरुवात होईल. वेळोवेळा तुझे आठवे वदन माहेर म्हणून दत्तात्रेया. आता दत्तात्रेया या शब्दाने पुढच्या चरणाची सुरुवात होईल. दत्तात्रेया भव तम विध्वंसना दुःख प्रदळना देवदेवा देवदेवा गुरु योगी जनप्रिया श्री दत्तात्मया दीनबंधू दीनबंधू दया सिंधू अवधूता कृपाळू दत्ता दिगंबरा. आणि अशा प्रकारच्या रचना एक नव्हे, दोन नव्हे, तीन नव्हे, 7 वाऱ्यांच्या तर केल्यातच. पण उत्सव प्रसंगाच्या वेळी, जयंतीच्या उत्सवाच्या वेळी या ओव्या दासोपंतांनी मोठ्या दीर्घ लिहिलेल्या आहेत. 7 वारांच्या 7 ओव्या आहेत, नामावळ्या आहेत. आणि जयंतीच्या वेळी म्हणण्याच्या या नामावळ्या किंवा ओव्या जवळजवळ 250-300 कडव्यांच्या ह्या आहेत, चरणांच्या म्हणूया आपण. कडवं ह्याला म्हणता येणार नाही, कारण कडव्याची समाप्ती आणि ध्रुवपद असा हा रचनेचा प्रकार नाहीये. पण चरण म्हणूया आपण. अशी जवळजवळ 250-300 चरणांची रचना नामावळीमध्ये दासोपंतांनी केलेली आहे. सोमवारची नामावळी. रूप तुझे दिसे चंदन डवरीला सुभक्त पूजिला मनोहर मनोहर रूप सावळा श्रीपती चामर ढाळती दोहीकडे दोहीकडे श्याम चालक सेवक
पुढेची गायक आळवीती तू ते सर्वदा कीर्तनी. गायक अंगणी सुखावले जन वाजती, सुखावले जन वाजती टाळिया. दत्ताची ओविया प्रेमपर तुझे गायन. गजर क्षण क्षण भरी नामघोषू आम्हा मुक्तीसी कारण. आणिक साधन श्रम कर ऐसे कर्म हे कासया. मुक्तीची ओविया प्रसवती सुख अनंत ओविया. पातक टाळ्या नासतील भव दुःख संकीर्तन. भेदासी कारण दूर होती श्रम आत्मानी सेवक. प्रसन्न वेदनक नामघोषू तुझे रंगले पामर. ठेली रे झार संसाराची गती मती बा शंकरा. तुवा दिगंबरा नाशिली. वर्णन केलेले देवाचं रूप तुझे दिसे चंदन डवरीला. सुभक्त पूजिला मनोहर रूप सावळा श्रीपती. चामर ढळती दोहीकडे. असा मनोहर रूप असलेला हा श्रीपती, सावळ्या रंगाचा श्रीपती, ज्याच्या दोन्ही बाजूनी चामर ढाळले जात आहेत आणि दोन्ही बाजूनी त्याचे सेवक पुढे मागे चालतायत, गातायत, त्याची स्तुती करतायत आणि स्वतः सुखी होत आहेत. त्याचं गायन करताना, त्याचं नामस्मरण करताना स्वतः हे सेवक अंतःकरणामध्ये सुख पावतात, आनंदी होत आहेत. आळवीती तू ते सर्वदा कीर्तनी. गायक अंगणी सुखावले. श्री दत्ताच्या अंगणामध्ये त्याचं कीर्तन करताना, त्याचं गायन करताना हे गायक हा शब्द, कीर्तन हा शब्द वापरण्याची त्यांची योजना मोठी हेतुपुरस्सर आहे. कीर्तनामध्ये गायन आणि तेही सुस्वर, त्याचबरोबर परमेश्वराची गायनाची सेवा ही त्यांची परमभक्तीची परमोत्कट अशी अवस्था. मला म्हणून नेहमी वाटतं की संगीताश्रयी उपासना परंपरा दासोपंतांची आहे. याचं कारण ते स्वतः संगीतज्ञ होते, गायक होते, मृदुंगवादक होते, वाद्यकार होते. दत्ताची ओविया प्रेमपर, अत्यंत प्रेमाने गायलेल्या या दत्ताच्या ओव्या. प्रेमपर तुझे गायन गजर, देवाच्या नावाचा गजर, देवाच्या ओव्यांचा गायन. क्षण क्षण भरी नामघोषू, क्षणाक्षणाला त्याच्या नावाचा गजर होतो आहे. आणि हाच नामघोषाचा गजर दासोपंत म्हणतात, नामघोषू आम्हा मुक्तीसी कारण. आणि हेच आमच्या मुक्तीचं कारण आहे. सतत तुझं नामस्मरण, तुझं गायन, तुझं कीर्तन. आणिक साधन श्रम कर. इतर साधना, इतर उपासना अत्यंत श्रमकर अशा प्रकारच्या या आम्ही दूर सारून तुझ्या फक्त ओव्या गाऊ, तुझं नामस्मरण करू. श्रम कर ऐसे कर्म हे कासया. मुक्तीची ओविया प्रसवती. आणि हे अशा प्रकारचं श्रमकर कर्मकांड हे सगळं कशाला आम्ही करू? कासया, कशासाठी हे करावं? जेव्हा प्रत्यक्ष मुक्ती प्रदान करणाऱ्या ओव्या किंवा आम्ही ज्याचा नामघोष करतो आहोत, ज्या ओव्या आम्ही गातो आहोत, त्या मुक्तीला जन्म देणाऱ्या आहेत, मुक्ती प्रसवणाऱ्या आहेत. अशा या ओव्या आम्ही गातो आहोत. प्रसवती सुख अनंत ओविया. आणि हे असं सुख या अनंत ओव्या प्रसवतात. दुःख, भववेदना या घालवणाऱ्या हे संकीर्तन आहे. भेदासी कारण दूर होती. भेद नाहीसा करणाऱ्या, जीवाशिवाचा भेद नाहीसा करणाऱ्या, माणसातला जो लौकिकार्थानं भेद आहे तो नाहीसा करणाऱ्या या ओव्या आहेत. दूर होती श्रम आत्मानिवेशक. श्रम नाहीसे करणाऱ्या, आत्मा प्रसन्न करणाऱ्या अशा या ओव्या आहेत. नामघोष तुझे रंगले पामर, ठेली येर झार संसाराची. तुझ्या नामघोषामध्ये आम्ही
इतके रंगून गेलो आहोत की संसाराची येरझार याच्यामुळे संपली आहे, हा थांबवतो आहे. मुक्ती देणारी ही ओवी आहे. संसाराची गती मतिबा शंकरा, तुवा दिगंबरा नाशी येईल. ही येरझाराची जी गती आहे संसाराची आणि मती, गती आणि मती या संसाराच्या गतीचा आणि संसार विषयक प्रपंच विषयक बुद्धीचा नाश करणाऱ्या या तुझ्या ओव्या मी माझ्या मुखातून गातो आहे. अशा प्रकारचं वर्णन दासोपंत ओव्यांमध्ये करतात. मंगळवारी म्हणजे भौमवारी गाण्याची जी ओवी आहे, आजीचा सुदिनो उषा काल वेळा, हृदयी आठविला योगीराजू, योगीराज पुण्य कीर्तन श्रवण, आठवे से मन अत्रिवरदा येणे, भव श्रम नाशे, दत्त पूर्ण पुरुष मुक्त होय साधू सर्वज्ञ, कालाग्निशमना आठवीता. बघा मंगळवारची ओवी आहे आणि कालाग्निशमनाचा उल्लेख येतो. मंगळवारचं तत्व अग्नितत्व आणि कालाग्निशमनाची ओवी मंगळवारच्या वारी येते. आठविता योगी जन वल्लभाते, अज्ञान मागुते वरिनोहे भव सर्प हे कासया, लीला विश्वंभरा आठविता. आठविता सिद्ध राजाची पाऊल, पाप ताप गेले सर्व भंगा जाय दुरित शंकर, विज्ञान सागरा ते स्मरता रूप विश्वंभरा पुढे, मुक्तीचे कवाडे उघडती मुखी हरिनाम घेता, योग माया मुक्ता अवधूता माया सहित, नमन नित्य ध्यान तुझे लागो जीवी आदी गुरुचे वचन, ब्रह्म सनातन होई जेल भव बंधन वेगळ, शिवाची पाऊल आठवावी मनी नित्य देवा, अविद्या स्वभावा नाश होय भेदा, त्रिविध साधनी दिगंबरु ध्यानी, प्रगटता कृष्ण श्यामची सगुण, अत्रिया निर्गुण ध्यान होय परी ज्ञान चाड नाही, दिगंबरु देही देहात्मा. एकूणच अवधूताच्या नावाचा वेगवेगळ्या रूपाचा उल्लेख, उघडती मुखी हरिनाम घेता. हे हरिनाम घेणं, या ओव्या गाणं म्हणजे केवळ नामघोष नाही, नुसता गोंधळ नाही, नुसता गजर नाही, रंगून जाणं नाही, रंजन नाही, तर ही हरिनाम घेण्याची जी पद्धत आहे, या ज्या ओव्या आहेत त्या प्रत्यक्ष मुक्तीचं दार उघडणाऱ्या ओव्या आहेत. मला सांगा, ज्ञानदेवांचा हरिपाठ तरी वेगळं काय सांगतो? आणि म्हणून मला या ज्या ओव्या आहेत दासोपंतांच्या, त्या अगदी हरिपाठाला समांतर अशा प्रकारच्या रचना वाटतात. आणि त्याची जी लय आहे ती लय सुद्धा पावली खेळताना जे वारकरी ज्या पद्धतीने ते खेळतात तशा प्रकारची लय ही या ओव्यांची आहे. बुधवारची ओवी आहे, त्याचबरोबर गुरुवारची आहे, शुक्रवारची आहे. नमो अद्वया सत्यानंदमया, त्राहे दत्तात्रया देवदेवा तुझे स्मरण कीर्तन, अविद्या बंधन छेदिता है अहम बुद्धीसी कौतुके, येणे पादोदके तरईन भव सागरू दुस्तरू, तुझा पितांबरू धरियेला. किती सुंदर भावपूर्ण वर्णन आहे बरं का. हे मुद्दाम मी घेते आजच्या ओव्यांमध्ये, कारण ह्या ओव्या म्हणजे आत्ताची जी ओवी म्हटली, ओम नमो अद्वया सत्यानंदमया, त्राहे दत्तात्रया देवदेवा, ही ओवी परंपरेमध्ये गायली जात नाही. नित्याच्या गायल्या जातात सगळ्या वारांच्या, पण सौम्यवारी गाण्याची जी ओवी आहे ही ती नित्यामध्ये गायली जात नाही. पण ह्याच्यामध्ये जे ते म्हणतात ना की तरईन भवसागरू दुस्तर, हा भवसागर दुस्तर आहे पण मी तरुण जाईन. हा तरुण जाणं जे आहे ते कशाने आहे, तर त्याचं कारण, त्याचा भाव त्यांनी पुढे दिलाय. ते असं म्हणतात, तुझा पितांबरू धरियेला, तुझ्या पितांबराचा शेव मी धरलेला आहे. किती गोड वर्णन आहे, किती भावपूर्णता आहे या सगळ्या भक्तीमध्ये, हे मला इथे नमूद करायचंय. तुझा पितांबरू धरियेला दृढ निश्चयो मानसे, दत्ते विण नसे आन काही. नुसतं पितांबर धरलाय असं नाही, तर दृढ मानस करून
हा निश्चय सुद्धा धरलाय. आणि हा निश्चय असा आहे की देवा तुझ्याशिवाय, दत्ताशिवाय, दत्तप्रभूशिवाय दुसरं माझं कुठलं दैवत नाही. आन काही नसे तुझं वेण अन्यथा ते अनुस्मरता पाप थोर. जर दुसऱ्या कोणाचा विचार करेन तर ते माझं पाप होईल. इतकं पतिव्रतेसारखं व्रत आन इतर अन्यथा विचार करण्याचा नाही, असा विचार दासोपंत इथे म्हणतात. पाप थोर पिता दुसरा भावने भ्रतारू मानणे पतिव्रते. माझ्या मनातच ही गोष्ट आली होती आणि खरंच पुढे दासोपंतांनी वर्णन केले की जसा पतिव्रतेचा भ्रतार एकमेवाद्वितीय, एक आणि एकच असतो, तसा माझा तू आहेस. पातिव्रत्य धर्मू काहीसा हो तुम्हा पुरुषोत्तमा मी चुकलीसे. जर मी दुसऱ्या कोणाचा विचार करेन तर पतिव्रता धर्माचं पालन मी न केल्यासारखं होईल आणि मी चुकलीशी पती वेगळा भावनी. दुसरा पती जर विचार केला तर मी तिथे चुकेन. दत्तात्रेया गुणू भाळली पा. मी दुसरा विचारच करू शकत नाही, कारण दत्तात्रेयाच्या गुणांच्या वरती, रूपांवरती मी इतकी भाळले आहे, इतका त्याचा विचार करते आहे की तोच माझा पती आहे. मी दुसऱ्या कुठल्या पतीचा मी विचारच नाही करू शकत. आणि त्यामुळे पातिव्रत्य धर्माचं लंघन माझ्याकडून होईल अशी अजिबात शक्यता मला वाटत नाही. भाळली पामना आत्मया निर्गुणा स्वभाव सगुणा दत्तात्रेया. दत्तात्रेया तुझे रूप आठविता तापत्रय व्यथा दूर होय. तापत्रयाची व्यथा केवळ तुझं रूप आठवल्यानंतर दूर होते. तुलाच फक्त स्मरण मी करते. दुरी होय श्रमू भ्रमू निराकुले मानस निर्मळ उमगीता. उमगीता तुझे स्वरूप श्रीगुरु अहम भाव नुरू तये ठाई. तया ठाई मन बोधन आटले रूपी प्रगटले स्वस्वरूप. चिंतनाचा, रूपाच्या चिंतनाचा, गुणाच्या चिंतनाचा परिपाक इथे दासोपंत वर्णन करतात. तुझं रूप आठवल्यानंतर होतंय काय? तर तुझं रूप आठवल्याच्या नंतर मानस निर्मळ होते. नवीन भक्तीचा अंकुर फुटतो आहे. शास्त्रांचं आकलन होत आहे. स्वरूपाचं तुझ्या आकलन होत आहे. उमगुता तुझे स्वरूप श्रीगुरु. श्रीगुरु म्हणून, देव म्हणून तुझं रूप मला आकळायला लागतं. आणि त्या क्षणी अहम भाव नुरो तये ठाई. आणि ज्या क्षणी मला तुझं रूप कळायला लागतं, गुण कळायला लागतात, त्या क्षणी माझ्या ठाईचा अहंकार नाश पावतो. नुरो तये ठाई. त्या ठिकाणी तो अहंकार उरतच नाही असा निश्चयी विचार दासोपंत आम्हाला इथे देतात. पण हे सगळं मनस्वी केलं पाहिजे हेही आपल्याला माहिती आहे. रूपी प्रगटले स्वस्वरूप स्वस्वरूप शिव जाणीवे जाणता जाणवेल तत्वता पारुशली. पारुशली मती तुझे निसेवने फिटले पारणे दर्शनाचे. प्रपंचाची मती जेव्हा पारुशेल, निरसेल, तेव्हा तुझ्या दर्शनाचं खरोखर पारणं फिटेल अशी निवेदनात्मक भाषा दासोपंतांनी या ठिकाणी वापरली. दर्शनाचे सुख पार्षद जाणती. दुसऱ्या कोणाला त्याचा काय आनंद आहे मला सांगा? आई भेटते तेव्हा लेकराला तो जो आनंद मिळतो तो दुसऱ्याला कोणाला कसा कळेल? योग्याच्या खुणा योगी जाणे. ज्याचं दुःख, ज्याचं सुख त्याचं त्यालाच कळतं. तसं दासोपंत या ठिकाणी म्हणतात, दर्शनाचे सुख पार्षद जाणती. तुझे आम्ही पार्षद आहोत, सेवक आहोत, दास आहोत, जिव्हाळ्याचे प्रेमळ भक्त आहोत. आणि ते केवळ आम्ही जाणतो की तुझ्या दर्शनाचं सुख ते काय असू शकतं. दर्शनाचे सुख पार्षद जाणती स्वरूप सेविती दत्ताचे. तुझ्या स्वरूपाचं सेवन, सेवा आणि सेवन या दोन्ही अर्थांनी हा शब्द इथे दासोपंत वापरतात की आम्हीच तुझ्या दर्शनाचं सुख जाणू, तुझ्या स्वरूपाचं सेवन आणि सेवा हे दोन्ही जाणू. श्री दत्ताचे रूप अरूप निर्गुण ध्याती मुनिजन मोक्ष हेतू. मोक्ष हेतू आम्ही न भजो बा तुम्हा. आणि इथेच दासोपंतांच्या संप्रदायाची एक मेख आहे, गोम आहे. ते काय म्हणतात? गृहस्थासाठी, सांसारिक जनांसाठी ही उपासना आहे. त्यांनी असं म्हटलंय की ध्याती मुनिजन मोक्ष हेतू. कोणाला ध्यातात ते? श्री दत्ताचे रूप अरूप निर्गुण.
हे निर्गुण जे रूप आहे श्री दत्ताचं, जे अरूप आहे, ते मुनिजन ध्यातात मोक्ष हेतू. मोक्षाच्या प्राप्तीसाठी ऋषीमुनी श्री दत्ताचं निराकार निर्गुण रूप ध्यातात, त्याचं ध्यान करतात. पण इथे दासोपंत म्हणतात, मोक्ष हेतू आम्ही न भजो बा तुम्हा. मोक्षाची प्राप्ती व्हावी यासाठी देवा तुमचं भजन आम्ही करत नाही. तर कशासाठी आहे? भक्ती सफळते प्रेम मागो. तुझी भक्ती करणं हेच आमच्यासाठी साध्य आहे, हेच साधन आहे आणि हेच साध्य आहे. अत्यंत प्रेमळ अशा प्रकारची भक्ती सफळ प्रेम मागो. तुझं प्रेम आम्हाला प्राप्त व्हावं आणि हीच आमच्या भक्तीची सफलता आम्ही मानतो. आम्ही त्याच्यामध्ये सार्थकता मानतो. आणि जे आम्हाला प्राप्त करायचंय ते काय आहे? तर तुझं प्रेम आहे. आम्हाला मोक्ष नकोच आहे. देवा तुझं प्रेम आम्हाला लाभावं हीच आमची अपेक्षा आहे आणि हाच आमचा हेतू आहे तुझं भजन करण्याचा. पण मोक्ष मिळावा हे मात्र आमच्या मनामध्ये अजिबात नाही, असा स्पष्ट निर्वाळा दासोपंतांनी या सगुण भक्तीमध्ये, रूपाच्या भक्तीमध्ये दिलेला आहे. प्रेम मागो तुझे चरणी सर्वदा. प्रेम मागो तुझे चरणी सर्वदा. अभेदा जिंकईल. जिंकईल तुझे नामची एकले. संसार नाथिले मृगजळ. मृगजळ मृगा साचार वाटले. अज्ञान गुंपले संसारी. संसारी असो तुझसी संगमू. तेथील तो श्रमू कोण जाणे. संसाराचं वर्णन पुढे केले. मोठ्या दीर्घ ओव्या आहेत ह्या. खरं म्हणजे ह्या ओव्या एकशे एक ओव्या आहेत ह्या. आणि ह्या बुधवारी म्हणल्या जाव्यात असा निर्देश त्यांनी हस्तलिखितामध्ये केलेला आहे. पण बुधवारची ओवी ही कदाचित फार दीर्घ असल्यामुळं ही कधी म्हटली जात नाही नित्यपूजेमध्ये. त्यांनी बुधवारची आणखी एक ओवी लिहिलेली आहे जी आमच्या नित्याच्या म्हणण्यामध्ये आहे. बुधवारू आम्हा सुदिनो दिवाळी. पण तो याचाच एक थोडासा छोटासा भाग आहे असं मला वाटतं, कारण पुढे येतो तो. पण या अत्यंत दीर्घ अशा ओवीचा तो एक छोटासा तुकडा आहे जो आम्ही रोजच्या नित्य उपासना परंपरेमध्ये म्हणतो. इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे दासभक्ती म्हणून ह्या सगळ्या 101 ओव्यांच्या मध्ये. हे दीर्घ असल्यामुळं मी पूर्ण म्हणून दाखवू शकत नाही. खरं म्हणजे मला खेद वाटतो या गोष्टीचा. पण ओव्या जसा हरिपाठ आहे तशा या ओव्या मोठ्या सुंदर आहेत. आणखी काही ओव्या दासोपंत जेव्हा बुधवारच्या लिहितात तेव्हा गुरुवारच्या ओवीमध्ये ते म्हणतात, योगीराज माझे ज्ञानाचे साधन सापडले धन भाग्यवंता. भाग्यवंता घरी अत्रिवरद रूप. चिन्मय चिद्रूप मुसावले. मी इतका भाग्यवंत आहे की मला प्रत्यक्ष ज्ञानाचं साधन म्हणून योगीराजाची प्राप्ती झालेली आहे आणि मला हे धन सापडलंय आणि म्हणून मी भाग्यवंत आहे. बघा, तुम्हाला लगेच एखाद्या त्या अभंगाची आठवण झाली असेल, भाग्यवंता घरी भजन कीर्तन. तसंच दासोपंत या ठिकाणी म्हणतात, भाग्यवंता घरी अत्रिवरद रूप. चिन्मय चिद्रूप विसावले. मुसावले रूप दत्त परब्रह्म योगिया अगम्य ज्ञान हेतु. ज्ञान हेतु स्वामी कालाग्निशमना. निरसी अज्ञान नाम मात्र. नाम मात्र तुझे भक्तीसी प्रकाश. योगी वल्लभ दिसे शांतमूर्ती. शांतमूर्ती देवा लीला विश्वंभरा. भक्तीसी आधारा स्वामी माझा. देवाचं वर्णन या ठिकाणी अशा प्रकारे केलेलं आहे की अगम्य अशा प्रकारचं जरी ज्ञान असलं तरी केवळ तुझ्या नाममात्राने, नाममात्र तुझे भक्तीसी प्रकाश.
तुझं नाम घेतल्यानंतर ते मनस्वी जर घेतलं, मनापासून घेतलं, एकरूप होऊन घेतलं, तर भक्तीच्या वाटा स्पष्ट होतात, ज्यावरती प्रकाश दिसतो आणि त्या वाटा मिळतात. अत्यंत योगी वल्लभ शांतमूर्ती आपल्याला समोर दिसते आणि शांतमूर्ती देवा लीला विश्वंभरा, भक्तीसी आधारा स्वामी माझा. माझ्या भक्तीचा आधारच हा प्रत्यक्ष लीला विश्वंभर स्वामी आहे. पाव बाप्पा आता विज्ञान सागरा, त्रिमूर्ती सागरा देवराया, देवराया रूप विश्वंभरा पुढे निदान पावबा अनाथासी, अनाथासी दत्ता माया मुक्त अवधूता, पावसी अवधूता अंतःकाळ. या ओव्या ज्या आहेत त्या 17-18 ओव्या आहेत गुरुवारच्या. शुक्रवारच्या ओव्या पंचभूत देह नाशेल सर्वथा, पंचभूत देह नासेल सर्वथा, तेथेची अनंता काय करू, सदा विरहित तपदान व्रत, भजन अत्यंत काय करू, मनमया वाचुनी पैशास्त्र पुराण, अध्यात्म श्रवण काय करू, नेणे आत्महित बहु बोलवित, येत तेथेची शाश्वत काय मानू, पुराण श्रवण दंभासी कारण, तेथेसी प्रळपण काय करू, अविद्येचा पुरू क्रोधाचा सागरू, ऐसा तो मी गुरु काय करू. काय नसावं याविषयी त्यांनी मार्गदर्शन इथे केले. ज्याच्यामध्ये मनच नाही, मनमया वाचुनी पैशास्त्र पुराण किंवा सदा विरहित तपदान व्रत, भजन अत्यंत काय करू. संसारातली जी कर्म आहेत त्या कर्माच्या नंतरची पातळी आहे निर्गुणाची भक्ती. पण गृहस्थाश्रमामध्ये जी कर्म आमच्या उपनिषदांनी आम्हाला सांगितली ती तर केलीच पाहिजेत. जर मी ती करत नसेन, त्याच्या नंतरची पातळी आहे भक्तीची, पुढची पायरी आहे ती की जेव्हा तुम्ही कर्मांचा त्याग करता. पण जोवर कर्माचं फोल पण लक्षात येऊन तुम्ही पुढच्या पायरीपर्यंत उपासनेनं जाऊ शकत नाही, तोपर्यंत कर्म बंधनकारक आहे. आणि हे कर्मकांड करताना ज्याचा अर्थ तप दान व्रत वैकल्य जे आमच्या धर्माने सांगितले ते, हे जर मी करत नसेल, सदा विरहित तपदान व्रत आणि नुसतेच टाळ कुटत असेल, याचा इतकाच अर्थ होतो की गृहस्थाश्रमाकडे दुर्लक्ष करून तुम्ही नुसतं भजन करत असाल तर ते दासोपंत असं म्हणतात की ते काही कामाचं नाही. तुमच्या ज्या संसारातल्या कर्तव्याच्या जबाबदाऱ्याच्या ज्या म्हणून तुमच्या वाट्याला आलेल्या आहेत त्या सगळ्या पार पाडून मगच तुम्ही पुढच्या पायरीवरती जायचंय. पुराण श्रवण दंभासी कारण, मनामध्ये विश्वास नाही पण लोकांना दाखवण्यासाठी कपाळभर चंदन लावलेलं आहे आणि पुराण श्रवणासाठी बसलेला आहे. याने केवळ दंभ निर्माण होतो आणि म्हणून तेथेसी प्रळपण काय करू. हे सगळं त्यांनी त्याची यादीच आमच्या समोर ठेवलेली आहे. कारण पंचभूत देह नासेल सर्वथा ही सुरुवातच त्यांनी केलेली. तेथेची अहंता काय करू. हा जर देह पडणार असेल, संपणार असेल, नाश पावणार असेल तर अहंकार कशाचा करायचा. आणि मग तपदान व्रत विरहित जर सगळं तुमचं जगणं असेल तर अत्यंत भजन करून उपयोग काय. भजन अत्यंत काय करू, मनमया वाचुनी पैशास्त्र पुराण, अध्यात्म श्रवण काय करू. स्वतःलाच तुम्ही समजून घेतलं नाही आपण कोण आहोत. आत्मतत्व न समजता नुसतं शास्त्र पुराणांचं पठण केलं तर त्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून कसं करावं आणि कसं करू नये या दोन्हींचाही लेखाजोखा दासोपंत आमच्या समोर ठेवतात. अविद्येचा पुरू क्रोधाचा सागरू. अविद्या म्हणजे काय. खरं म्हणजे अविद्या म्हणजे कुविद्या आणि अविद्या ह्या वेगवेगळ्या आहेत. विद्या, अविद्या आणि कुविद्या. पोटार्थी विद्या ज्याला अविद्या असं म्हणता येईल. अविद्येचा पुरू क्रोधाचा सागरू. संताप, राग, क्रोध मनामध्ये खूप आहे, अविद्या आहे जवळ. असा जर गुरु असेल तर त्याचा काय उपयोग. म्हणजे गुरु कसा करावा, याची पारख कशी असावी, शिष्यानं हेही जाणलं पाहिजे.
शरण रिघावे सद्गुरु राजया, स्वामी दत्तात्रेया प्रणिपातू. प्रणिपातू करू कासया कवण, अखंड धारणा स्थिरावली. स्थिरावली मती बुद्धी थोकावली, निवृत्ती रंगली योगरंग. योगरंग राहे जयासी फावले, अन्यथा चुकले दुःख थोर. दुःखदग्ध झाले अवदस भूतले, बाभुळासी गेले बोर वेचू. दुसरं दैवत जे की चुकीचा गुरु आहे असं म्हणूया आपण, असा केल्यानंतर काय होतं त्याचा परिणाम त्यांनी गेले की तुम्हाला बोरं पाहिजे असतील, बोरं वेचायची असतील तर बोराच्या झाडाकडे जावं लागेल. बोराच्या झाडाला बोरं येतात. पण ते असं म्हणतात की चुकीचा गुरु केला किंवा दुःख दग्ध झाले अवदस भूतले, बाभुळासी गेले बोर वेचू. आणि हे तसं होईल की बाभळीच्या झाडाला बोरं वेचण्यासाठी गेलं, झाडाखाली बोरं वेचण्यासाठी गेल्यासारखं होईल. आणि म्हणून जर बोरं वेचायची असतील तर बोरीच्या झाडाला जावं लागेल, बाभळीच्या झाडाला जाऊन चालणार नाही. आणि म्हणून गुरु करायचा असेल तर त्याचा निरक्षीर विवेक, त्याचा काय म्हणता येईल, त्याचं निवड करताना शिष्यानंही तत्पर असलं पाहिजे. राहे निरंतर देवाची ये द्वारी, तेणे भवसागरी तरशील. मला सांगा माऊली काय म्हणते, देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधिये. दासोपंत म्हणतात निरंतर राहे निरंतर देवाची या द्वारी, तेणे भवसागरी तरशील. दिगंबरू गुरु ज्ञान संपूर्णता, आणिक अहंता काय करू. देवा तूच सगळं आहेस, तूच संपूर्ण आहेस. आम्ही जर कोणीच नसू तर मला अहंकार कशाचा असायला हवा. आणि हा अहंकार माझ्या मनाला शिवू नये अशी व्यवस्था तू कर. दिगंबरू गुरु सर्वज्ञ सुंदरू, येराचा विस्तारू काय करू. मला ह्या बाकी सगळ्या गोष्टींशी, अविद्येशी, अज्ञानाशी माझा पाला पाडू नकोस, यांच्यासोबत माझी गाठ घालू नकोस. मला हे दुसरं काही नकोय. काय हवंय तर फक्त तुझ्या दारामध्ये मनस्वी मनापासून तुझ्याशी एकरूप होऊन भजन करता यावं, एवढंच मागणं त्यांनी केलं. शनिवारच्या ओवीमध्ये जी ओवी म्हटली जात नाही उपासना परंपरेमध्ये, पण मला वाटतं याचा काही भाग म्हटला जात असावा किंवा 2 ओव्या त्यांनी लिहिल्या असाव्यात. प्रचंड दीर्घ अशा प्रकारचं लेखन दासोपंतांनी या ओवीच्या निमित्ताने हरिपाठासारखं केलेलं. मी वारंवार उल्लेख करते हरिपाठाचा यासाठी की त्याचा जो बाज आहे, रचनाकृती आहे, आकृतिबंध आहे, तो त्या पद्धतीचा आहे. दीर्घ अशा 101 ओव्या त्यांनी शनिवारच्या रचलेल्या आहेत. आणि याचा थोडासा भाग आम्ही रोजच्या नित्याच्या परंपरेच्या उपासनेमध्ये किंवा प्रथेमध्ये आम्ही अगदी थोडासा भाग याचा म्हणतो. पण 101 ओव्या दासोपंतांनी यात लिहिलेल्या आहेत शनिवारच्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की या ओव्यांच्या मध्ये दासोपंतांनी आपल्या विशिष्ट संप्रदायाचा उल्लेख केलेला आहे. इतर कुठल्याही पदांच्या मध्ये, पूजोपचारांच्या पदांच्या मध्ये सुद्धा पंथाचा उल्लेख येत नाही, संप्रदायाचा उल्लेख येत नाही. पण ओवीमधून मात्र दासोपंतांनी आपल्या दक्ष संप्रदायाचा उल्लेख वारंवार केलेला आहे. विशेषतः जयंतीच्या ज्या ओव्या आहेत त्या दिवशीच्या ओव्यांमध्ये. आणि दास, मी तुझा दास आहे असं म्हणणं किंवा दास परंपरा त्यांना अधिक प्रिय आहे असं लक्षात येतं. सर्वज्ञा श्री गुरु भवार्क शमना, ताप विध्वंसना दत्तात्रेया. दत्तात्रेया तुझे स्वरूप आठविता, तापत्रय व्यथा दूर होय. फार विवरून सांगण्याची गरज नाही, इतकं साधं सरळ लिहिलेलं आहे की भवार्क शमना, भवाच्या दुःखाचं शमन करणारा सर्वज्ञ गुरु, ताप विध्वंसना दत्तात्रेया, तापत्रयाचं नाश करणारा तू. तुझे स्वरूप आठवल्यानंतर या तापत्रयाच्या व्यथा दूर होतात. दुरी होय श्रम तुझे निस्मरणे,
तेथून भुलणे नाही मज. सगळे श्रम दूर होतात, तुझा मात्र विसर मला कधीही पडत नाही. नाही मग प्रेम पावलो मी व्यथा, त्राहे कृपावंता देवदेवा. देवदेवा तुझे स्मरण मंगल, नासी माया मळ स्वप्रभावे. स्वप्रभावे तुझी भ्रमु विनाशनु, श्रीदत्तु सगुण दुरी करू. दुरी करी श्रमू भ्रमु विनाशनु, श्रीदत्तु सगुण राजयोगी. राजयोगी महायोगिया चरणा, योगियाचा राणा श्रीदत्तु या मनान सोडवे. न सोडवे सुख दासत्वपणाचे, मानस आमुचे हरियेले. न सोडवे सुख दासत्वपणाचे. दास होण्याचा जो आनंद आहे, जे सुख आहे, ते आम्हाला सोडवत नाही. आम्ही तुझे दास आहोत हीच कल्पना, ही भावना आम्हाला मोठी सुख देणारी आहे. हरियेले तुवा चित्त निरामय, दत्ता योगिराया पार्षदाचे. पार्षदाचे हित विहित साधन तुझेची स्मरण देवाधीशा. अशा 101 ओव्या शनिवारच्या दासोपंतांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे याच्यामध्ये इतका भावपूर्णता आहे की ते असं म्हणतात, अवधारा पाये मस्तकी वंदिले विशेषूचे. विशेषूचे पाय कर संस्पर्शता, दशत्व करिता अति गोड पाये हृदयी धरीन, नयनी लावीन तरी बरे जरी ठेवीन उदरी, शिर पायावरी लोळईन. किती मनापासूनची भावना आहे बघा. म्हणजे पाऊलाचे ध्याना माझीवर, कैसे ते उत्तर अवधारा. अवधारा पाये मस्तकी वंदिले मस्तकी वंदिले विशेषू. पायाचं वंदन फक्त केलंय, तर ते कसं केलंय त्यांनी? विशेषीचु पाये कर संस्पर्शता, दशत्व करिता अतिगोड. हाताने देवाचे पाय स्पर्श केल्यानंतर सगळ्या विकारांचा नाश झालेला आहे आणि अत्यंत मधुर अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण झाली. हे पायही जसे गोड आहेत तशी मनाची माझ्या भावना झाली, असं दासोपंत म्हणतात. अति गोड पाये हृदयी धरीन. अत्यंत गोड असलेले तुझे पाय मी हृदयामध्ये धारण करीन, नयनी लावीन तरी बरे. आणि तुझे ते पाय माझ्या डोळ्यांना लावीन आणि मग तरी बरे जरी ठेवीन उदरी. तेच पाय माझ्या पोटामध्ये मी ठेवीन, सिर पायावरी लोळईन. तुझ्या पायावरती डोकं ठेवून माझं शरीर तुझ्या पायावरती देईन, लोळण घेईन, लोळईन पायी. निडळ शंकरा प्रसाद ईश्वरा सेविन मी तुझे नित्य पादोदक, न पूजी आणिक देवबुद्धी. प्रत्येक ओव्यांच्या मधून भावपूर्णता, इतकी तरलता आहे त्याच्यामध्ये, इतका जिव्हाळा आहे की दृश्यचित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं, एक भावपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. आणि मग तया लागी चरणी ठाव मागे ऐसा जेथे पाय दृष्टी, दक्षासी गोष्टी बोलियेला शुद्ध मुख्य धानावर, सिद्धी मोक्ष कर वाक्य जेथे तेथे सगुण निर्गुण परब्रह्म पूर्ण वाक्यस्थानी. दक्ष संप्रदायाचा उल्लेख या ठिकाणी येतो. आणि भावपूर्ण पद्धतीने मी अत्यंत पामर आहे, दरिद्री आहे, तुझा सेवक आहे आणि तुझा दास म्हणून घेणं हे माझ्यासाठी कितीतरी महान आहे, थोर आहे. अशा प्रकारची भावना दासोपंतांनी अनेक ठिकाणी व्यक्त केलेली आहे. नामावळी जयंतीस अथवा उत्साहास म्हणणे असं लिहिलेलं आहे. अर्थात ते उत्सवात असं लिहिलेलं असावं, पण लिहिण्याची पद्धत तलाच्छ असं लिहिलेलं आहे. नामावळी जयंतीला म्हणायची किंवा उत्सवाला म्हणण्याची ही जी आहे ती सुद्धा
अत्यंत दीर्घ अशा प्रकारची ही नामावळी दासोपंतांनी लिहिलेली आहे. साखळी पद्धतीने ह्या सगळ्या ओव्या असल्यामुळं लक्षात ठेवण्यासाठी कदाचित ही योजना त्यांनी केलेली असावी की पाठांतराला ते सोपं जातं. म्हणजे पहिला शब्द पुढच्या साखळीप्रमाणे ओवलेला असला की लक्षात ठेवायला सोपं जातं आणि पाठांतर सोपं होऊन जातं. म्हणून कदाचित दासोपंतांनी या अशा प्रकारच्या ओव्यांची रचना या उपासना परंपरेमध्ये केली असली पाहिजे असं मला वारंवार वाटतं. सगळ्याच ओव्यांचा किंवा नामावळ्यांचा उल्लेख मला वाटत नाही आज हे खरं म्हणजे शक्य आहे. पण ही गोष्ट मुद्दाम उल्लेखित करून मी आज यासाठी नामावळीचा निरोप आपण घेऊया, कारण मोठ्या दीर्घ ओव्या आहेत आणि या दीर्घ ओव्यांच्या मधून दासोपंत आपला संप्रदाय सांगतात, आपलं दासमत सांगतात आणि त्याचबरोबर राजयोगी असलेल्या दत्तात्रेयांच्या संदर्भामध्ये आपली संकल्पना हा दिगंबरच मला या सगळ्या भवारकातून सोडवणार आहे, किंवा भक्ती किती सोपी आहे, सहज आहे, पण ती मनस्वी कशी करावी, श्रमकर साधनांचा त्याग करावा आणि या प्रकारच्या अनेक उपदेशांच्या छोट्या छोट्या दिव्यांची खरं म्हणजे वाट त्यांनी या प्रकाशित केलेली दिसते. ओव्यांच्या मधून दिवे सोडून सहजपणे इतर काही पाठ नाही झालं सांप्रदायिकांना तर रोजच्या या नित्यातल्या नुसत्या ओव्या जरी पाठ झाल्या तरी त्या पाठ करायला सोप्या आणि त्यांना यातून ज्ञान व्हावं असाही एक विचार त्यांच्या मनामध्ये असला पाहिजे. आणि परंपरेमध्ये मी सांगितलं तसं नामावळी म्हटल्यानंतर ललित आरती म्हणण्याचा प्रघात आहे आणि त्यानंतर दत्ताष्टक म्हटलं जातं आणि रोजच्या उपासना परंपरेच्या पदांच्या सगळ्या परंपरेच्या प्रथेची उपासनेची सांगता होते. तर ही ललित आरती म्हणजे काय आपण बघितलं की आरत्यांच्या मध्ये मुख्य आरती, शेज आरती आणि आता ही आपण जी आत्ता बघतो आहोत ती ललित आरती. या ललित आरत्या सुद्धा दासोपंतांनी प्रत्येक वाराच्या रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार म्हणजे अशा सगळ्या वारांच्या ललित आरत्या दासोपंतांनी लिहिलेल्या आहेत. त्याचबरोबर जयंतीला सुद्धा म्हणजे जयंतीच्या दिवशी सुद्धा ललित आरती कोणती म्हणावी हेही त्यांनी लिहून ठेवले. उत्सव प्रसंगाला ही ललित आरती म्हणजे केवळ आरती न ओवाळता फक्त शाब्दिक अशा प्रकारची ललित आरती आहे. आरती करिता चित्त चैतन्य बुडाले, निवळले रूप तनु त्रय हरपरे, आनंदुरे दत्ता आनंदुरे, आनंद स्वरूपी रमतासी देवा, देवा आनंदुरे दत्ता आनंदुरे. निद्रेच्या अधीन झाल्यानंतर, कारण श्री दत्तात्रेय निजेला निघालेत ही संकल्पना घेऊन या आरतीची सुरुवात होते, आरतीच्या नंतरच्या सगळ्या उपचारांची. आणि मग आनंद स्वरूपामध्ये निद्राधीन झालेल्या श्री दत्ताची ही आळवणी आहे. आरती स्वरूपी दिगंबरी समाधान, हृदयीचे पाऊल भक्त घेती निरांजन. हृदयामध्ये पाऊल दत्तात्रेयाने ठेवलं आहे आणि सगळे भक्त त्याचंच निरांजन ओवाळून आरती घेत आहेत. अशा प्रकारची संकल्पना या ललित आरत्यांच्या मधून त्यांनी मांडली. नित्याच्या पूजेमध्ये या ललित आरत्या म्हटल्या जातात. जेथील प्रकाश शशी सूर्य स्फुरती, जया भेटती, हरपणी निज जाती, आरती रे शिवा आरती रे. अशा प्रकारची सोमवारची आरती, मंगळवारची आरती आहे. रूप नाम रूप रूपी सरला निर्दोष. सोमवारच्या आरत्यांच्या मध्ये नामाचा उल्लेख अनेकदा येतो, कारण मुख्य आरती सुद्धा सोमवारची. नामाहुनी काही बोले ना थोर. नाम हेच ज्येष्ठ श्रेष्ठ आहे, कारण दुसरं काहीही बोलणं भजन करणं यापेक्षा सुद्धा नामाहुनी काही बोलना थोर
कोणताही बोल त्यापेक्षा थोर नाही, असं मुख्य आरतीत दासोपंत म्हटलेले. आणि ललित आरतीमध्ये ते म्हणतात, रूप नाम रूपी सरला निर्दोषू, नाही तम तेज रूपी सहज प्रकाशू. आरती रे दत्ता आरती रे, आरती परम मंगलाधिदेवा. आपण पारिखे पद सहज स्वयंभू, जाणीव नेणीव तेथे अवघेची बिंबू. सकळ आकळ माझे नयन विकळ, दिगंबरा निरांजन आरतीचे मूळ. हीच संकल्पना सगळ्याच या आरत्यांच्या, ललित आरत्यांच्या मागे आहे. या बुधवारच्या ललित आरतीसाठी दासोपंत फार सुंदर रूपक मांडतात. एक हृदयाची भुवन, हृदयाची भुवन, अनुवृत्ती आसन, गुरुगम्य निधान संपादुनी. आता ही मानस पूजा आहे बरं का. ही जी आरती आहे ललित आरती बुधवारची, ही मानस पूजा आहे. ते काय म्हणतात, हृदयाची भुवन. माझं जे हृदय आहे, हे जे चित्त आहे, हृदय चित्त चित्त भुवन, सत्य अशा प्रकारचं तुझं भुवन आहे, तुझं घर आहे. अनुवृत्ती आसन, तुझ्या संबंधीची भक्ती भावनेची वृत्ती, तुझ्या विषयीची माझी भावना, हेच आसन आहे. आणि गुरुगम्य निधान संपादुनी, देवा आपण हे स्थान ग्रहण करावं, संपादन करावं आणि तिथे विराजमान व्हावं. आता ह्या विराजमान झाल्यानंतर या पूजेला सुरुवात होते आणि हे सगळं रूपक दासोपंत कसं सुंदर मांडतात बघू आपण. आरंभीली पूजा योगी योगी राजा, आत्मयाची द्विजा संभ्रमेसी. क्रिया ते अक्रिया, अक्रिया ते क्रिया, निष्ठा निष्ठ वाया जातसे. गुणधूपी धूपिले, चिद्रूपी उजळीले, माघारे ओवाळिले सस्वानंदे. यावरती पंचारती सप्रेमेती ज्योती, उजळिली स्वच्चित्ती परात परा. प्रकाशू प्रकाशला, आभासू लोपला, व्योमाकार भरला सर्वंगत. शुद्धतेची वस्त्र अनन्य पवित्र, निर्विकल्प मंत्र समर्पिले. द्वैता आसौरासु, करिता क्रिया भासू, तेणे हा पापलेषु खिन्न झाला. करिता मूर्ती ध्यान, पारुषले मी पण, गुणी गुणा गुण लीन झालो. गुणाचाही साक्षी प्रत्यक्ष सर्वस्वी, दिगंबरा परलक्षी सापडेना. गुणाचाही साक्षी सहज प्रत्यक्षी, दिगंबरा परलक्षी सापडेना. गुणधूपी धुपिले, चिद्रूपी उजळिले, माघारे ओवाळिले सस्वानंदे. हे रूपक बसवलेले आहे आणि हे मानस पूजेचं एक स्वरूप आमच्या समोर दासोपंत ठेवतात. शुद्धतेची वस्त्र, अन्योन्य पवित्र, त्यापेक्षा दुसरं काहीही पवित्र नाही. निर्विकल्प मंत्र समर्पिले. ही सगळी मानस पूजा दासोपंत या ललित आरतीमध्ये, बुधवारच्या ललित आरतीमध्ये सांगतात. भेदना अभेद तेथे कवण निर्दोषू, नाही तम तेज रूपी सहज प्रकाशू. आरती ओवाळू अनुभवाचे निपीस पैसे, प्रकटे रूप तेथ प्रपंचून दिसे. गुरुवारची आरती आहे. भृगुवारी प्रकाश न गमे करणा न मना, बोलता न ये सर्वत्र विमळ स्फुरता जीव शिव. या एकूणच ललित आरत्यांच्या मध्ये
सगळ्या वारांच्या आरत्या तर त्यांनी लिहिलेल्या आहेतच, ललित आरत्या. रजतम संकुर दहना देवाधिदेवा अशी जशी आरती आपण म्हटली, तसंच मंदवारी म्हणजे शनिवारी म्हणण्याची जी शनिवारी, मंदवारी म्हणजे शनिवार, शनिवारी म्हणण्याची जी त्यांची ललित आरती आहे ती पण त्याच पद्धतीने सांगतात. ते रजतम सत्व सांडुनी आम्ही धूपिले हृदय श्रीपाद प्रेमी सात्विक मंचकु सद्भाव सुमन सेज प्रकाशली अंतर ध्यान वरुणी की जो वाट पाय घडीवरी चाले नीट डोळे उघडुनी पाहे वाट पाय घडीवरी चाले नीट दिगंबरा सेजे उशिरू झाला अवघे सांडित अवघेन चाला. देवाला पायवाट केलेली आहे हृदयासाठी आणि अंतर्ध्यानामध्ये येण्यासाठी ही शेवटची ललित आरती दासोपंत म्हणतात. वायुत वळुनी वाती निमिषतम ज्योती उजळीन आरती दत्तात्रेया. जयंतीला म्हणण्याची ही आरती आहे. वाऱ्याची वात कधी वळली जाईल का? खरं म्हणजे ते शक्य नाही, पण वायुत वळुनी वाती निमिषत तमामध्ये लावलेली ही ज्योत आहे आणि अंधारामध्ये लावलेली ही निरांजन, ही ज्योत आमचं अंतर ध्यान उजळून टाकेल अशा प्रकारचा विश्वास या सगळ्याच ललित आरत्यांच्या मधून दासोपंत व्यक्त करतात. आज वैकुंठ चतुर्दशी आपण असं म्हणतो की हरिहराची भेट रात्री 12 वाजता होते. शंकराला तुळस आणि विष्णूला बेल वाहण्याचा आजचा दिवस. खरं म्हणजे शैव आणि वैष्णव परंपरेमध्ये प्राचीन काळी प्रचंड भेद वाद होते आणि हे वाद इतके टोकाला पोहोचलेले होते की या वादामुळे शैव आणि वैष्णवांच्या मध्ये युद्ध झाली, तलवारी चालल्या, रक्तपात झाला असे उल्लेख इतिहासाच्या पानांवरती आपल्याला वाचायला गेलं की खरं म्हणजे वाचलं की त्रास होतो. पण धार्मिक अशा प्रकारच्या एखाद्या मतासाठी हट्टापायी अशा प्रकारचा रक्तपात व्हावा ही गोष्ट मोठी दुःखदायक खेदकारक आहे. आणि हेच वातावरण कदाचित दक्षिणेमध्ये अधिक सोहळं असल्यामुळे त्या काळी अनेक प्रयत्न झाले. शंकराचार्यांनी फार सुंदर एक उत्तम मार्ग याच्यातून आपल्याला सगळ्यांना दिला, तो म्हणजे पंचायतनाचा. सगळ्यांच्या घरी ते पंचायतन असावं आणि अशा प्रकारची पूजा सगळ्यांनी करावी. शैव आणि वैष्णव हा भेद नाहीसा करण्यासाठी अनेक संतांनी प्रयत्न केले. नरहरी सोनाराचा आपल्याला सगळ्यांना आख्यायिका माहिती आहे. हा त्याचाच खरं म्हणजे प्रातिनिधिक स्वरूप आहे ह्या गोष्टीचं. पण हरिहराचा हा जो भेद आहे हा भेद नाहीसा व्हावा किंवा तो भेद मुळी नाहीच अशा प्रकारची भूमिका दासोपंतांची होती आणि म्हणून दासोपंत स्मार्त संप्रदायी होते. हरिहर या दोघांनाही एकत्रित रूपात मानणारा हा संप्रदाय, ना शैव ना वैष्णव या दोन्हींना मानणारा हा जो संप्रदाय आहे तो म्हणजे स्मार्त. हरिहर एकतेचा पुरस्कार करणारा हा संप्रदाय, हा विचार खरं म्हणजे दासोपंतांनी काही पदांमधून पण दिलाय. ती 2 पद आपण आज बघणार आहोत. कारण उद्या चातुर्मासाच्या चिंतनाची सांगता आहे आणि सांगतेला काही निवडक ललित पद आणि चातुर्मासाची सांगता आपण उद्या करू. पण आज अनायसे वैकुंठ चतुर्दशी आहे, तर वैकुंठ चतुर्दशीच्या निमित्तानं हा दासोपंतांचा विचार सगळ्यांपर्यंत न्यावा या विचाराने या 2 पदांचा विचार आपण इथे करतो आहोत. शैव आणि वैष्णवांच्या संदर्भात आलेला त्यांचा विचार फार त्यांच्या पदांमधून जो व्यक्त होतो ती 2 पद अशी आहेत. शिवगणी पूजिला विष्णू वैष्णवी त्रिनयनू पहा येणे भेटती आणू 10 देवांचा कवण गुणू जना सांडिरे ते युक्ती एको देवो
ऐसी श्रुती. ये जेथे भजिजे तेथे एक देहो, दुजा नाही आणिकू. दिगंबरू एकानेकू, जना न करी रे कुतर्कू. जना न करी रे कुतर्कू. शिवगणी पूजिला विष्णू, वैष्णवी त्रिनयनू. पहा येणे भेटती आणू, 10 देवांचा कवणगुण. सुंदर अशा प्रकारची जी विचारधारा मला यातून दिसते ती अशी की शिव आणि वैष्णव भेद मानणाऱ्यांना एको देवो ऐसी श्रुती हे श्रुतिवचन दासोपंतांनी इथं सांगितलेले. या एको देव श्रवणात या श्रुतीचं स्मरण ते देतात आणि एक ना अनेक अशी युक्ती टाकून हरिहर एकरूपता पुरस्कारावी असं ते सांगतात. देव देवता त्यांचं बाह्य स्वरूप, या उपासनांचा वेगवेगळे पंथवार याच्यामध्ये वादामध्ये न पडता हरिहर एकरूपाचं श्री दत्ताचं पूजन दासोपंतांनी एका ठाई करावं, हाही एक युक्तिवाद त्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. जना सांडिरे कुतर्कू. एकच युक्ती त्यांनी इथे मांडली आणि दासोपंतांनी सांगितलं की अशा प्रकारचा भेद शिव आणि वैष्णवांमध्ये तो पाळू नये. खरं म्हणजे एका काळी इतका तो टोकाला गेलेला होता, मी म्हणाले तसं, की वैष्णवांचे लोक बायका चोळी शिवली असं सुद्धा म्हणायच्या नाहीत म्हणे. चोळी वैष्णवली, शिव शब्द येतो ना शिवलीमध्ये. आणि हरभऱ्याचं पुरण घालतो आपण, हरभऱ्याच्या डाळीचं, तर हरभरे असं सुद्धा वैष्णव लोक म्हणायचे नाहीत. ते काय म्हणायचे हरभऱ्याला, तर विष्णुभरे. हरभरे म्हणायचं नाही, कारण त्याच्यामध्ये हर येतं. म्हणजे इतकं टोकाचं अत्यंत खालच्या पातळीला जाणारा वाद खरं म्हणजे धार्मिक संप्रदायामध्ये क्षेत्रामध्ये असावा हीच मोठी क्लेशदायक गोष्ट होती. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करता दासोपंतांनी जी 2 पदं आम्हाला या विचारांची दिलेली आहेत ती मोठी विचार करायला लावणारी आहेत, एक मार्ग देणारी आहे. तक्र निसार सत्य जाण, का करितासी अतिमंथन. तक्र निसार सत्य जाण, का करितासी अतिमंथन. तक्र निस्सार, ताक घुसळल्यानंतर लोणी येतं हे खरं ना, हे खरं जाणावं. पण एकदा लोणी आल्यानंतर का करितासी अतिमंथन, कितीही मंथन करत बसलं तर पुन्हा लोण्यावर खालच्या ताकावरती पुन्हा लोणी येणार आहे का, तर ते येणार नाही. किती साधं सरळ सोपं सांगितलंय बघा. तक्र निस्सार सत्य जाण, लोणी आलं ताकावरती हे खरं मान, पण अतिमंथन करू नको. दृश्य विवर्तू प्रपंच भान, दिसे मृगजळापरी. येथे देवो तो कवणू, दृष्ट नसी विलक्षणू. चित्र पाहोनी रावणू, कारे सत्य मानिसी. रावणाचं जर चित्र बघितलं तर तो खरंच तुझ्या बायकोला पळवून नेणार आहे का? मग हे कसं खरं मानतो तू, रावण आहे हे कसं खरं मानशील? मानणार नाही चित्रामध्ये. तसाच हा प्रपंच आहे मृगजळासारखा. शिव थोर का विष्णू, शक्ती की कमळासनू. मूढ मतांचा वितर्कू, जनून मनी तात्विकू. हे वाक्य अत्यंत महत्वाचे, ही ओळ अत्यंत महत्वाची, हे चरण अत्यंत महत्वाचं. शिव थोर की विष्णू, महादेव थोर की विष्णू थोर, शक्ती की कमळासनू की ब्रह्मा थोर. ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या मध्ये श्रेष्ठ कोण? मूढ मतांचा वितर्कू, मूर्खपणांचा कळस आहे असं म्हणतात. यावर चर्चा करणं म्हणजे तर्क वितर्क लावणं, याविषयी चर्चा करणं, यासाठीचा तर्क करून वादविवाद करणं. जनून मनी तात्विक, ज्याला तत्व कळलं नाही असे लोक या गोष्टींवरती वाद घालतात असं त्यांचं म्हणणं आहे. सत्यद्रष्टा आणिकू नाही दुसरा तया.
ज्ञान्योस्ति द्रष्टा हे वचन. वैदिक वाक्याचा दाखला दिलाय हा इथे. काय प्रमाण आहे? ज्ञान्योस्ति द्रष्टा हे वचन तत्केन किम पश्येतु म्हणून. हे वेदांमधली वाक्य आहेत ही. तत्केन किम पश्यतु म्हणून वाक्य वैदिक जाण प्रमाण येथे. दिगंबराचे बोलणे आले अनुभव खुणे, आता बळते केसणे मूढमतीचे. मूढमतांचा तर्क बाजूला करून वेदांचं जे बोलणं आहे, वेदांचे जे वाक्य आहेत ते वेदवाक्य प्रमाण मानावं. नान्योस्ति द्रष्टा हे वेदांचं वचन आहे. तत्केन किम पश्येतु असं म्हणून वाक्य हे जे वैदिक आहे ते प्रमाण जाणावं. आणि शिव आणि वैष्णव यांच्यामध्ये शिव थोर, विष्णू थोर की ब्रह्मा थोर असा कुठलाही वाद न करता दोन्हीही तिन्हीही तितक्याच तुला मुलाचे, तितकेच श्रेष्ठ आणि ज्येष्ठ आहेत. ज्याचा त्याचा एक भूमिका स्वीकारण्याचा भाग आहे इतकं मात्र खरं. असं म्हणतात की पर्व काही विशिष्ट काळ उलटतो, चातुर्मास उलटतो, किंवा हा वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी कार्यभार एक देव दुसऱ्या देवाकडे देतो आणि कैलासावरती शंकर निघून जातात आणि विष्णू आता हा कार्यभार बघतात. असाही एक मतवाद आहे. आणखी काही मतवाद आहेत. अर्थात ह्या सगळ्या संकल्पना पुराणांमधूनच आलेल्या आहेत, त्याला आधारही आहेत. पण तरी सुद्धा आजचा वैकुंठ चतुर्दशीचा हा जो दिवस आहे, ह्या दिवशी विष्णू आणि शिव या दोघांनाही परस्पर भेटीचा एक जो क्षण आहे, योग आहे, तो आजच्या दिवशी आहे. आणि म्हणून दासोपंत जे वर्णन करतात, शिव थोर की विष्णू मूढ मतांचा वितर्कू जननमनी तात्विक. म्हणून शैव आणि वैष्णव या वादांवरती पडदा पाडण्यासाठी किंवा कुठल्याही प्रकारचा वाद संप्रदायामध्ये देवधर्माच्या क्षेत्रामध्ये असू नये यासाठी आचार्यांनी, पुढे अनेक संतांनी, ज्ञानदेवांनी आणि इतर पुढे म्हणजे दासोपंतांनी सुद्धा या काही मतांच्या मध्ये आपला तत्वविचार मांडला. लोकांना या वृत्तीपासून भेद अभेद परावृत्त करण्यासाठी, द्वैतमतापासून परावृत्त करण्यासाठी अशा प्रकारचा एक निवेदन किंवा ज्याला आपण म्हणू समसमासंयोग करण्यासाठी असा विचार सगळ्या लोकांच्या मध्ये, समाजाला एकत्र करण्यासाठी मांडला की हिंदू धर्मामध्येच विविध जाती धर्मावरून, संप्रदायावरून, देवाधर्मावरून फूट पडू नये, समाज एकसंघ राहावा, एकसंघटित असावा. आणि तत्कालीन काळाची गरज तर मोठी निकडीची होती की समाजाने एकत्र राहावं. मुसलमानांच्या विरुद्ध, मुसलमानांच्या सत्तेपुढे जेव्हा हिंदू धर्मातले अनेक पामर, गरीब, पैशाच्या लोभानं म्हणा, काही लालसेपोटी म्हणा, धर्माला बळी पडू लागले मुसलमानांच्या, तेव्हा आपल्यातच दुफळी निर्माण होऊ नये आणि सगळे लोक एकत्र यावेत, त्यांचं मन आणि मनगट बळकट व्हावं, मानसिकता बळकट व्हावी, या कारणासाठी दासोपंतांचे हे प्रयत्न मला वाटतं समाज सेवकापेक्षा, समाज शिक्षकापेक्षा नक्कीच वेगळे नाहीत. आज इथेच थांबते. उद्या चातुर्मास चिंतनाचा या उपक्रमाचा शेवट, सांगता, समापन उद्या आपण करतो आहोत. आज या ठिकाणी थांबते. उद्या आपण पुन्हा भेटूया याच ठिकाणी, याच वेळी, संत सर्वज्ञ दासोपंत स्वामी गोस्वामी या पेजवरती. आनंदे दत्तात्रेय देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. लक्ष्मी रमण गोविंदा गोविंदा. सीताकांत स्मरण. जय जय राम. धन्यवाद.